안녕하세요 여러분. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आपण शेवटचा जो धडा होता तो 18वा धडा होता तो बघितला. धडा आपण वाचून घेतला होता आणि धड्यामध्ये जे काही ग्रामर आलेलं ते शिकलो होतो. धडा कशावरती बेस होता? तर बेसबॉल तुम्हाला आवडतं का? ह्याच्यावरती कन्व्हर्सेशन आपण धड्यामध्ये बघितलं होतं. तर आज आपण काय बघणार आहोत? त्या धड्यावरची प्रश्न उत्तरं जी आहेत ती सोडवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. तर धडा सुरू करण्यापूर्वी आपण काय करूया अगोदर धडा वाचून घेऊया. तर 18वा धडा, धड्याचं नाव काय आहे? यागुरल जोवा हासेयो. तर यागुरल म्हणजे काय? तर यागू म्हणजे बेसबॉल आणि जोवा हादा म्हणजे काय? तर आवडणे. तर या ठिकाणी बघा बेसबॉल दाखवला आहे आणि छॉल्सू आणि योंगी हे दोन व्यक्ती आहेत जे एकमेकांशी बोलताना दाखवलेले आहेत. तर छॉल्सू काय विचारतो आहे? छॉल्सू मुरसॉयो योंगीशी 야구를 좋아하세요? 연기 대답했어요. 네, 참 좋아해요. 철수 물었어요. 그럼 오늘 야구 구경 갈까요? 연기 대답했어요. 미안하지만 못 가요. 철수 물었어요. 왜 못 가요? 연기 대답했어요. 시험이 있어서 바빠요. 철수 말했어요. 그러면 다음 주말에 같이 갑시다. ठीक आहे. तर आता धडा वाचल्यानंतर तुम्हाला कळलं का की मी धड्यामध्ये काय वाचलंय ते? कारण की लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्याचं कन्व्हर्सेशन बघितलेलं आणि त्याचं मीनिंग सुद्धा बघितलेलं होतं. तर तुम्हाला जर समजलं असेल की मी काय सांगितलं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते लिहून दाखवा. कारण की अर्थ मी तुम्हाला आज सांगत नाही आहे. अर्थ मी ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये सांगितला होता. सो आता आपण एक एक टप्पा जरा ॲडव्हान्समध्ये जाऊयात. ठीक आहे. तर चला पुढे जाऊया. तर या ठिकाणी बघा यानसुब वन. तर यानसुब म्हणजे काय? तर प्रॅक्टिस किंवा एक्सरसाइज. तर एक्सरसाइज वन पहिला प्रश्न त्याच्यामध्ये काय दिलेला आहे? हाक्यो ए खायो म्हणजे शाळेत जाता का? तर त्याचा आन्सर काय दिलाय ब्रॅकेटमध्ये? आनियो म्हणजे आनियो वापरून आपल्याला काय करायचं आहे? आन्सर बनवायचा आहे. हाक्यो ए मोत खायो म्हणजेच काय? तर या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? मोत. मग मोत आपण कधी वापरतो? जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची असते परंतु ती आपल्याला करायला जमत नाही किंवा आपण करू शकत नाही तर त्यावेळेला आपण काय वापरतो? मोत वापरतो. तर तेच या ठिकाणी वापरायचं आहे. पहिलं बघा काय दिलेलं आहे? हांगुक मारील हासेयो. तर हांगुक माल म्हणजे काय? तर कोरियन भाषा. मग कोरियन भाषा तुम्ही बोलता का? तर आनियो. मग हे आपण कसं लिहिणार? ह्याचं आन्सर आपण कसं लिहिणार? आनियो हांगुक मारील मोत हेयो. आता आन्सर देताना आपण ऑनरॉफिक कधी लावत नाही. त्याच्यामुळे आपण काय लिहिणार? मोत हे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा काय आहे? खिमचिरल मोगायो म्हणजे तुम्ही खिमची खाता का? तर आनियो मी खिमची खाऊ शकत नाही. मग आपण कसं लिहिणार? आनियो खिमचिरल मोत मोगायो म्हणजे काय? तर मी खिमची खाऊ शकत नाही. त्याच्यानंतर तिसरा बघा काय प्रश्न आहे? ऑजे किम सॉनसेंगनिमल मन्नासयो. तर काल तुम्ही किम टीचरला भेटलात का? तर याचा आन्सर काय आहे? आनियो म्हणजे काय? आम्ही भेटू शकलो नाही. मग मी कसं लिहेल? आनियो ऑजे किम सॉनसेंगनिमल मोत मन्ना सॉयो. आता या ठिकाणी बघा क्वेश्चन जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे आन्सर सुद्धा आपल्याला कसं करायचं आहे? पास्ट टेन्स मध्ये करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा बघा काय प्रश्न आहे की ऑजेत पामे स्वियसयो. तर ऑजेत पामे म्हणजे काय? तर लास्ट नाईट आपण बघितलं होतं. ऑजेत पामे म्हणजे काय? तर लास्ट नाईट आणि स्विदा म्हणजे काय? तर आराम करणे. तर लास्ट नाईटला तुम्ही आराम केलात का? तर इथे आन्सर काय आहे? आनियो. मग हे आपण कसं लिहिणार? आनियो ऑजेत फामे मोत
स्वियासयो म्हणजे काय तर मी लास्ट नाईट आराम करू शकलो नाही. त्यानंतर ख चेगल इल्गसयो तर ते पुस्तक तुम्ही वाचलं का तर नाही ते पुस्तक मी नाही वाचू शकलो. मग आपण कसं लिहिणार आनियो ते पुस्तक नाही म्हणजे काय नाही वाचू शकण्यासाठी काय वापरणार आपण मोत इल्गसयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तुमची घरी सुद्धा वाक्य बनवू शकता. जसं की आता समजा तुम्ही शाळेतून उशिरा आलात ठीक आहे आणि तुम्हाला क्लासला पण जायचं आहे आणि मग तुम्हाला जेवायला उशीर होतोय तर तुम्ही जेवलात नाही मग तुम्ही कसं लिहिणार. आता क्लाससाठी किंवा ट्युशनसाठी काय शब्द आहे हागवान सॉरी हागवाने खासा म्हणजे क्लासला जायचं असल्यामुळे काय केलं मी जेवलोच नाही. मग त्या जेवणासाठी काय शब्द आहे उमशिक फूड. उमशिक म्हणजे काय तर फूड फूड घेतलं नाही मग अमशिगल आणि या ठिकाणी काय येणार मोत मॉगसयो. आलं लक्षात. म्हणजे काय की क्लासला जायचं होतं त्याच्यामुळे मी फूड किंवा मी जेवलो नाही किंवा मी जेवण केले नाही जेवण करू शकलो नाही या पद्धतीने त्याचं काय होतं अर्थ होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जी काही वाक्य जी तुम्ही करू शकला नसाल मी खेळू शकलो नाही किंवा मी गाऊ शकलो नाही हसू शकलो नाही बोलू शकलो नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या तुम्ही काय करू शकता त्याची सिंपल वाक्य जी आहेत ती काय करू शकता तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर आता पुढे बघा काय आहे वे चिया छॉरल थायो. आता या ठिकाणी काय आहे का तुम्ही सबवे घेतलं किंवा का तुम्ही मेट्रो घेतली तर बॉसगा होक्छा भेसॉ चिया छॉरल थायो. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे रिझन दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे वे वापरून काय करायचं आहे प्रश्न बनवायचे आहेत. तर सोपं आहे. नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला काय लागतं ऑब्जेक्ट लागतं म्हणजे काय तर वाक्यामध्ये कर्म लागतं. मग या वाक्यामध्ये आपण कर्म शोधायची आणि तिथून आपण काय करायचं प्रश्न विचारायचं. उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा फिगा वॉसा पाऊस आल्यामुळे यागुरिल मोत हेयो म्हणजे काय तर बेसबॉल जे आहे ते मी खेळू शकलो नाही. तर मी काय खेळू नाही शकलो ते नाही विचारायचंय मला मी का नाही खेळू शकलो हे विचारायचंय. तर का नाही खेळू शकलात मग वेचा अर्थ काय आहे का. मग का नाही खेळू शकलात तर मला काय करावं लागेल वे आणि खेळण्यासाठी काय खेळू नाही शकलात तर गेम. ओके मग वे योगुरिल मोथेयो का खेळू शकला नाही तर पाऊस आल्यामुळे खेळू शकलो नाही. म्हणजे काय तर ज्या वेळेला आपल्याला का हा प्रश्न विचारायचा असेल त्यावेळेला पुढचं जे वाक्य आहे त्याच्यामधलं आपल्याला काय शोधायचं आहे रिझन शोधायचं आहे. ठीक आहे. तर आता पुढचं बघा काय वाक्य आहे यॉंगरिल खारच्छसॉ शिगानी ऑप्सॉयो म्हणजे काय तर यॉंगा म्हणजे काय तर इंग्लिश. आता या ठिकाणी काय सांगते की मी इंग्लिश खारच्छसॉ म्हणजे काय शिकवत असल्यामुळे माझ्याजवळ वेळ नाही. म्हणजे इथे कोणीतरी विचारलं असेल की तुम्ही दुसरा सब्जेक्ट शिकवाल का तर त्यांनी काय सांगितलंय की मी इंग्लिश शिकवत असल्यामुळे माझ्याकडे वेळ नाही. तर आपण काय प्रश्न विचारायचा आहे की का तुमच्याकडे वेळ नाही. तर मग का साठी काय शब्द आहे वे. वे शब्द आहे मग आपण काय बोलणार वे शिगानी का वेळ नाही. ओके. त्याच्यानंतर तिसरा बघा काय आहे फाप्पासो छॉमशिमिल मोत मॉगसयो म्हणजे काय तर फाप्पासो म्हणजे काय तर बिझी असल्यामुळे छॉमशिम छॉमशिम म्हणजे काय तर लंच. ठीक आहे. तर फाप्पासो छॉमशिमल लंच घेऊ शकलो नाही किंवा लंच करू शकलो नाही. तर का लंच करू शकला नाही तर आपण इथे कसं लिहिणार वे छॉमशिमिल मोत मॉगसयो म्हणजे काय तर तुम्ही का लंच करू शकला नाही. त्याच्यानंतर चौथा बघा काय प्रश्न आहे की उत्तर काय दिलेलं आहे ख छेगी छेमी ऑप्सॉसॉ अन इल्गसॉयो म्हणजे काय तर ते बुक जे आहे ते छेमी ऑप्सॉ म्हणजे काय तर इंटरेस्टिंग नाही आहे
ते बुक इंटरेस्टिंग नसल्यामुळे मी वाचले नाही. म्हणजे मी नाही वाचले. मग ह्याचं काय येणार की तुम्ही ते पुस्तक का नाही वाचलात? मग आपण कसं लिहिणार? 그 책이 सॉरी स्टार्टिंग आपली होणार वेनी. वे का ते पुस्तक नाही वाचलं. 그 책이 안 읽었어요. म्हणजे का ते पुस्तक वाचलं नाही किंवा ते पुस्तक का वाचलं नाही, तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकता, परंतु आपण इथे काय पहिलं काय लिहिणार? वे का ते पुस्तक तुम्ही वाचलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय प्रश्न आहे. 김치를 싫어했어 안 먹어요. काय आहे? किमची आवडत नसल्यामुळे मी नाही खाल्ली किंवा मी नाही खात. मग आपण काय विचारणार की तुम्ही किमची का नाही खात? मग आपण काय करणार? का. का म्हणजे काय? वे 김치를 안 का नाही खात. ओके. 먹어요. ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे? वाक्य बघून सुद्धा तुम्ही प्रश्न बनवायला शिकू शकता किंवा प्रश्न बनवून मग उत्तर द्यायला सुद्धा शिका. जसं की वापरून आपल्याला काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे आणि वे वापरून आपण काय करणार आहोत? प्रश्न बनवणार आहोत. तर हे एकमेकांशी काय आहे? कनेक्टेड आहेत. एवढं लक्षात ठेवा. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की मी जेवू शकलो नाही, तर मी का जेवू शकलो नाही? मग आता हा प्रश्न मी असा विचारू शकते ना, वे मोत 먹었어요. म्हणजे का खाऊ शकला नाहीत. ओके. तर मग मी काय सांगेल की मला क्लासला जायचं होतं त्यामुळे मी नाही खाऊ शकलो. मग त्यावेळेला मी काय वापरेल? उत्तरामध्ये वापरेल. तर हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे ते काय करा? वाक्य बनवा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे बघा. तिसरं जे आहे ते काय आहे? तर छोटा आणि जोवा हादा. तर या दोघांमधला काय फरक होता? मी फक्त एवढंच सांगितलेलं की जर जोवा हादा वापरायचा असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे? ऑब्जेक्ट मार्कर वापरायचा आहे. आणि जोथा जर वापरायचं असेल तर आपल्याला काय वापरावं लागतं? ई किंवा गा हे जे सब्जेक्ट मार्कर आहे ते वापरावं लागतं. तर इथे तेच दिलेलं आहे. नानन खोचिल. आता खोत म्हणजे काय? तर फुल. तर खोचल जोवा हेयो. आणि जर खोची लिहिलेला असेल तर जोवायो. म्हणजे काय? इकडे बघा ई किंवा गा लागलेला असेल तर जोवायो आहे आणि इल किंवा रिल लागलेला असेल तर हाता लावायचा आहे. तर तेच आपल्याला इकडे एक्सरसाइज करायची आहे. तर पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. मुसन ख्वाईरिल. आता ख्वाईल म्हणजे आपण काय बघितलं? फ्रूट. पण इथे काय लागलेलं आहे? उल आणि रिल. मग इथे काय लागणार? आणि प्रश्न विचारलेला आहे. तर आपण काय विचारणार? जोवा हेयो. ठीक आहे. आपण हा प्रश्न विचारणार. आता या ठिकाणी बघा छॉनिन फाना नारल. आता इकडे सुद्धा काय लागलेलं आहे? अल किंवा रल लागलेला आहे. मग आपण इथे कसं लिहिणार? जोवा हेयो. मला काय? बनाना आवडतो. आता सेकंड क्वेश्चन बघा काय आहे? छांगनी गा. आता छांगनी म्हणजे काय? तर गुलाब, रोज. ठीक आहे. मग छांगनी गा. आता इथे बघा काय वापरलेलं आहे? ई किंवा गा आलेलं आहे. म्हणजे सब्जेक्ट मार्कर आलेला आहे. मग आपण इथे काय लिहिणार? जोवा आवडत असल्यामुळे छांगनी खोचल म्हणजे काय? तर छांगनी फुल, गुलाबाचं फुल काय घेतलं आहे? सासयो म्हणजे विकत घेतलं. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे? नेन्म्योंगल. आता नेन्म्योंगल म्हणजे काय? तर या ठिकाणी इकडे इल किंवा रिल लागलेलं आहे. मग इकडे आपण काय लावणार? हादा लावणार. म्हणजेच काय? जोवा हे इथे काय होणार? आसा ऑसॉ. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हादा असेल तर काय होणार? हे होणार. ठीक आहे. मग इथे काय होणार? जोवा हे म्हणजे काय? तर नेंगम्योंगल आवडत असल्यामुळे काय केलं? 2 प्लेट खाल्ले. त्याच्यानंतर चौथं बघा काय आहे? हांगुगी. आता इथे बघा ई किंवा गा लागलेला आहे. मग ऑफकोर्स जेव्हा ई किंवा गा लागतं त्यावेळेला आपण काय करतो? चोथा वापरतो. मग या इथे काय आपण वापरणार? जोवा हांगुगरल पेवायो. म्हणजे काय? तर हांगूक आवडत असल्यामुळे हांगुगरल काय करतात? कोरिया आवडतो त्याच्यामुळे काय केलं आपण? कोरियन भाषा जी आहे ती काय करतो आहोत? शिकत आहोत. या पद्धतीने इकडे काय दिलेलं आहे?
ईगा वापरून किंवा उल वापरून तुम्हाला काय करायचं आहे, तिकडे जोवा वापरायचा आहे की जोवा हादा वापरायचा आहे, तेवढं फक्त इथे दिलेलं आहे. ओके. तर ह्याच्यानंतर बघा काय होत आहे, तर सेकंड यनसब सुरू होतं. यनसब म्हणजे प्रॅक्टिस. तर सेकंड प्रॅक्टिसमध्ये पहिला प्रश्न काय आहे, तर 18वा जो धडा आहे तो काय करायचा आहे, वाचायचा आहे आणि थेता भासयो म्हणजे काय, तर आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे. तर इथे पहिला प्रश्न बघा काय आहे, धडा आपण ऑलरेडी वाचलेला आहे त्याच्यामुळे मी परत वाचत नाहीये. संक्षिप्त रूप इथे सांगते की योंगी आणि छॉल्सू आहेत. छॉल्सू योंगीला विचारतो की तुला बेसबॉल गेम आवडतो का? तर ती बोलते हो खूप आवडतं. त्याच्यानंतर तो तिला विचारतो मग आपण बघायला जायचं का? तर ती सांगते की नाही तिची एक्झाम असल्यामुळे ती बिझी आहे. मग तो बोलतो की मग आपण नेक्स्ट वीकमध्ये जाऊया. तर ती बोलली जाऊयात म्हणून. ओके, एवढंच त्यांचं कन्व्हर्सेशन झालेलं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, योंगीने यागूरील जोवा हमनिक का? तर योंगीला यागू आवडतं का? तर काय, खूप आवडतं. मग खूप साठी काय शब्द आपण बघितलेला, छाम. तर छाम साठी मराठीमध्ये तुम्ही बघायला गेलं तर आपण तो जाम आवडतं मला, तर तुम्ही ते सुद्धा बोलू शकता की जाम आवडतं. तर या पद्धतीने तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, छाम हा शब्द लक्षात ठेवू शकता. छाम जोवा हेयो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा बघा काय आहे, योंगिनिन वे फाप्पम निक्का. तर ती का बिझी आहे, तर तिची काय आहे, एक्झाम आहे. तर एक्झामसाठी काय शब्द बघितलेला आपण, शियॉम. ओके. तर आपण कसं सांगणार, शियॉमी इसॉसॉ म्हणून काय आहे, योंगिनन फाप्प फाप्पम निदा. ओके. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे, छॉल्सुवा योंगिनिन ओनल यागू खुग्योंगल खामनिक्का. तर छॉल्सो जो आहे आणि योंगी जी आहे ते दोघं ओनल म्हणजे काय, तर आज यागू जो गेम आहे तो बघायला गेले आहेत का, तर नाही. ओके. ते कधी जाणार आहेत, नेक्स्ट वीकेंडला जाणार आहेत, तर नाही. मग ह्याचं उत्तर काय होणार आहे, आनियो. आणि मग त्याच्यानंतर इथे काय होणार आहे, आन. खामनिदाच्या आधी काय लागणार आहे, आन. ओके. तर त्याचं उत्तर तुम्ही लिहून टाका. त्याच्यानंतर चौथं काय आहे, खरम्यन योंगी व छॉल्सुनन ऑनजे यागू खुग्योंगिल खार्योगो हमनिका. म्हणजे काय, ते खरम्यन म्हणजे काय, मग योंगी आणि छॉल्सू ऑनजे ऑनजे म्हणजे काय, तर कधी, व्हेन, यागू हा जो गेम आहे बेसबॉल ते बघायला जाण्याचा त्यांचा प्लॅन आहे. इथे काय आलेलं आहे बघा, रियोगो. रियोगो आपण कधी वापरतो, जेव्हा इंटेंट असेल एखादी गोष्ट, ओके, प्लॅन करायची असेल त्यावेळेला. मग कधी त्यांचा प्लॅन आहे, तर नेक्स्ट वीकेंड म्हणजे काय, तर दाअम जुमाल जुमारी. ओके. तर मी तुम्हाला फक्त इथे एका शब्दात उत्तर दिलेलं आहे, तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर ते तुम्ही लिहू शकता, एवढं तुम्हाला येत असेल. जर नसेल येत तर मला सांगा कमेंटमध्ये, मग त्याच्यानंतर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवायच्या अगोदर ह्याचं उत्तर देईल. त्याच्यानंतर आता दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेला आहे, तर प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्हाला फोटो बघायचे आहेत आणि फोटोनी काय करायचंय, तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न बघा काय विचारलेला आहे, ओनल सुयोंग छांगे खायो. तर सुयोंग छांग म्हणजे काय, तर स्विमिंग पूल. सॉरी, तर स्विमिंग पूलमध्ये तुम्ही गेलेलात का, किंवा आज जाणार आहात का? तर आनियो फिगा वॉसॉ म्हणजे काय, तर इकडे बघा काय झालेलं आहे, पाऊस येतोय. चित्रामध्ये काय येतोय, पाऊस येतोय. मग पाऊस आल्यामुळे काय झालं, मोत खायो, जाऊ शकलो नाही. त्याच्यानंतर बघा चिया छॉरल थायो म्हणजे काय, तर सबवे मधून सबवे घेतली का, किंवा सबवेने गेलात का, तर आनियो. तर का आनियो, कारण की इकडे बघा ह्याच्यामध्ये बघा किती गर्दी आहे, त्याच्यामुळे ती जाऊ शकली नाही. मग गर्दीसाठी तुमच्याकडे काय शब्द आहे, आपण शिकलो होतो गर्दीसाठी शब्द होकछाप हादा. काय आहे, होकछाप हादा. मग होकछाप हादा तुम्ही इथे कसं वापरणार, आनियो जिया छॉरी म्हणजे काय, तर इथे आपण काय वापरणार आहोत, ई वापरणार आहोत, कारण ते काय आहे, सब्जेक्ट आहे. तर जिया छॉरी मध्ये काय होतं,
छा हे स असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे मी काय केलेलं आहे, जिया छॉरिल आन थायो. कळलं? तर काय झालं, तर सबवे मध्ये गर्दी असल्यामुळे मी सबवे घेतली नाही. त्याच्यानंतर पुढचं बघा काय आहे, खोचिल सासयो. तर खोत म्हणजे माहिती आपल्याला फुल. मग फुल विकत घेतलं का, तर नाही का, कारण की इकडे बघा हिच्या टोपलीमध्ये सगळे फुल काय झालेले आहेत, संपलेले आहेत, म्हणजे विकत गेलेले आहेत. मग विकत जाण्यासाठी काय शब्द आहे, फाल्लीदा. फाल्लीदा. मग इथे आपण कसं लिहिणार, आनियो दा म्हणजे काय, तर सर्व खोत. दा खोत सर्व फुलं खोतची. इथे काय येणार, सर्व फुलं विकत गेल्यामुळे म्हणजे विकल्यामुळे. मग आपण इथे काय लिहिणार, हार्यस खोचिल आन, किंवा इथे काय येणार, मत सासयो. ओके. मग इथे सुद्धा आनच्या जागी आपण काय करणार आहे, मोत. म्हणजे काय, इकडे आपल्याला ऍक्च्युली इकडे मोत वापरायचं आहे, तर घेऊ शकलो नाही, मोत थायो किंवा मोत सासयो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा काय आहे, तर जुमारे स्वियोसयो. तर विकेंडला आराम केला का, तर इथे बघा फोटोमध्ये काय दाखवलेलं आहे, दोसा ग्वान मध्ये काय करतोय, हा अभ्यास करतोय. मग आपण काय करणार, आनियो दोसा ग्वाने. काय करत होता तो, दोसा ग्वानेचा अभ्यास करत होता. मग अभ्यास करण्यासाठी काय शब्द आहे, खोंबू हे स. अभ्यास करत असल्यामुळे जुमारे मोत म्हणजे काय, तर शकलो नाही, काय आराम करू शकलो नाही, स्वियोसयो. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, उत्तरं लिहायची आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे, वे चिंगूजीबे मोत खासयो. तर चिंगूच्या घरी का जाऊ शकला नाही. मग इथे काय केलेलं आहे, इथे बघा काय दिलेलं आहे, सुकजे. सुकजे म्हणजे काय, तर होमवर्क. मग आपण कसं सांगणार, की होमवर्क असल्यामुळे मी चिंगूच्या घरी जाऊ शकलो नाही. मग होमवर्क साठी काय आहे, सुकजेगा 있어서 못 갔어요. कळलं? म्हणजे होमवर्क असल्यामुळे मी मित्राच्या घरी जाऊ शकलो नाही. त्याच्यानंतर पुढचं बघा काय वाक्य आहे, वे सुयोंगल मोत हेसयो. तर सुयोंग म्हणजे काय, तर स्विम. तर का स्विमिंग करायला गेला नाहीत किंवा का स्विमिंग करायला जाऊ शकला नाहीत, तर इथे बघा काय दिलेलं आहे, -10 मध्ये काय आहे, वातावरण आहे. म्हणजे काय, तर थंडी आहे. मग थंडीसाठी आपण काय शब्द बघितलेला, छुत्ता. ठीक आहे. मग हे आपण कसं लिहिणार, की थंडी असल्यामुळे. ओके. मग इथे आपण कसं लिहिणार, 추웠어 수영을 못 했어요. 날씨가 पण लिहू शकता तुम्ही, 날씨가 जुआयू म्हणजे काय, तर वेदर खूप थंड असल्यामुळे जुवॉसॉ काय केलं, सुयोंगल मोत हेसॉयो म्हणजे स्विमिंग करायला जाऊ शकलो नाही. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, उत्तर लिहू शकता. तर आता ह्याच्या पुढे बघा काय आहे, तिसरा जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की योंगवागा छेमी इसॉसयो दू बॉन बॉसयो. म्हणजे काय, तर योंगवा म्हणजे काय, तर मूवी. तर मूवी खूप इंटरेस्टिंग असल्यामुळे मी काय केलं, दू बॉन. आता दू म्हणजे किती, 2, आणि बॉन म्हणजे काय, तर वेळा, नंबर. ज्या वेळेला आपण मोजतो त्यावेळेला त्याचं काउंटिंग युनिट जे आहे ते बॉन आहे. म्हणजे 2 वेळा काय केलं, फसयो म्हणजे बघितलं. तर त्याचं आपण काय करायचं आहे, योंगवागा छेमी इसॉसॉ दू बॉन
फसयो म्हणजे काय तर आपल्याला ह्या ठिकाणी आसो किंवा ऑसो वापरून वाक्य बनवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं पण बघा काय दिलेलं आहे. नालशिगा 좁습니다. 집에서 स्वीपशिदा म्हणजे काय तर नालशिगा 좋으니까 जिबेसॉ स्वीपशिदा म्हणजे काय तर वेदर जे आहे ते छुपता म्हणजे काय तर कोल्ड वेदर कोल्ड असल्यामुळे काय केलं घरी आराम केला. आता ते काय आहे वेदर जे आहे ते त्याचं सगळ्यांना कारण माहिती आहे. तर तुम्हाला माहिती आहे निक्का हे कारण आपण कधी वापरतो तर ज्या वेळेला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल त्यावेळेला किंवा एखादं असं कारण जे समोरच्यालाही माहिती असेल तर त्यावेळेला आपण काय करतो निक्का वापरतो. आणि असं असं कधी वापरतो तर जे समोरच्याला त्याचं कारण माहिती नसेल त्यावेळेला किंवा रोजच्या जीवनामध्ये नॉर्मली आपण असं असं वापरतो. ठीक आहे तर या दोन्ही पद्धती वापरून आपल्याला काय करायचं आहे वाक्य बनवायची आहेत. तर ह्याच्यातला पहिला बघा काय प्रश्न आहे. ओनल ओहुएनन फाप्पजी आन्हायो म्हणजे काय तर ओनल म्हणजे काय तर आज ओहू म्हणजे काय तर दुपारी फाप्पजी म्हणजे काय तर इथे निगेटिव्ह आहे बिझी नसल्यामुळे बिझी नाही ओके फाप्पजी म्हणजे बिझी नाही बिझी नसल्यामुळे किंवा बिझी नाही. आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य काय आहे दुपारी उरी जिबे म्हणजे आमच्या घरी ओसेयो म्हणजे आला. ठीक आहे किंवा दुपारी आमच्या घरी गेलो किंवा आलो. तर ह्याचा अर्थ काय होतो की आज दुपारी बिझी नव्हतो दुपारी घरी आलो. ओके मग ही दोन वाक्य आपल्याला काय करायचं आहे एकतर आसॉ ऑसॉनी कनेक्ट करायची आहेत किंवा निक्कानी कनेक्ट करायची आहेत. पण निक्काचं तुम्हाला माहिती आहे की निक्का जे आहे ते असं रिझन असतं जे समोरच्याला सुद्धा माहिती असतं. तर बिझी नाहीये हे सगळ्यांना थोडी माहिती असेल हे त्याला माहिती आहे की बाबा माझ्याकडे आता काही काम नाहीये मी आता बिझी नाहीये मी फ्री आहे. तर हे त्याला माहिती आहे. मग ह्या वेळेला आपण काय वापरणार आहोत सॉ वापरणार आहोत. मग आपण इथे कसं करणार की जेव्हाही सॉ वापरायचं असेल त्यावेळेला आपण काय करणार की पहिल्या वाक्याचा जो वर्ब असतो त्या वर्बला आपण काय करायचं सॉ हे कनेक्टर लावायचं. ओके मग आपण इथे कसं लिहिणार ओनल ओहुएनन फाप्पजी आनासॉ आणि मग आपण पुढचं वाक्य काय करणार ओहुए उरी जिबे ओसेयो म्हणजे पुढचं जे वाक्य आहे ते जसंच्या तसं मी लिहिणार. फक्त पहिल्या वाक्याच्या वर्ब मध्ये आपण काय करणार सॉ लावायचं. ठीक आहे मग आता या ठिकाणी बघा छॉनन चिगम थोनी ऑप्सॉयो म्हणजे काय तर माझ्या जवळ आत्ता चिगम म्हणजे काय आत्ता थोन थोन म्हणजे काय तर पैसे पैसे नाहीत. ख ओसेल मोत सायो म्हणजे काय तर ते जे कपडे आहेत ते मी काय केलं विकत घेऊ शकलो नाही. मग ह्याच्यामध्ये आपण काय करणार हे जे ऑप्सॉयो आहे त्या ठिकाणी आपण काय करणार ऑप्सॉसॉ करणार. ठीक आहे कारण की पैसे नाहीयेत हे माझ्याकडे माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे का माझ्याकडे पैसे आहेत की नाही मग त्यावेळेला आपण काय करणार सॉ लावणार म्हणून इकडे काय येणार ऑप्सॉसॉ. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे ई छेगी ऑरियो वायो. आता या ठिकाणी बघा ऑरियोप्ता म्हणजे काय तर कठीण किंवा हार्ड. ओके तर हे पुस्तक जे आहे ते हार्ड आहे. खाची खोंबू हापशिदा एकत्र अभ्यास करूया. मग इथे काय लावणार आपल्याला हे ऑरियोप्ता जे आहे त्याला काय लावणार आपण सॉ लावणार. मग आपण हे काय लिहिणार ऑरियो वॉसॉ. ठीक आहे त्याच्यानंतर चौथं जे आहे ते बघा काय आहे सुच्छेगा मान्ही इस्सॉयो म्हणजे काय सुकचे म्हणजे काय तर होमवर्क. मग होमवर्क काय आहे मान्ही म्हणजे खूप. ओके खूप आहे. यागू छांगे खाची मोत खायो. आता यागू छांग म्हणजे काय तर जिथे बेसबॉल खेळतात ते वाला ग्राउंड. ठीक आहे मग खाची म्हणजे सोबत जाऊ शकत नाही. मग इथे आपण काय करणार इस्सॉयोच्या जागी इथे काय करणार आपण इस्सॉ लावणार. ओके आणि नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेला कनेक्टर लावता त्यावेळेला पहिलं जे वाक्य असतं त्याचं जे तुम्ही वर्ब आहे त्याचा नेहमी काय घ्यायचं आहे स्टेम घ्यायचा आहे आणि त्या स्टेमला तुम्हाला काय लावायचं आहे कोणतंही कनेक्टर जसं सॉ आहे किंवा निक्का आहे किंवा गो आहे. तर हे सगळे तुम्हाला काय करायचे आहेत स्टेमला कनेक्टर लावायचे आहेत आणि शेवटचा जो वर्ब असतो वाक्याचा त्याचं तुम्हाला जे रूपांतर वाक्यात पास्ट टेन्स आहे फ्युचर टेन्स आहे किंवा प्रेझेंट टेन्स आहे ते तुम्हाला रूपांतर करायचं असतं. ठीक आहे तर या ठिकाणी बघा पाचवं काय आहे नालशिगा थवायो ज्युसरिल माशिल कायो म्हणजे काय तर थवायो म्हणजे काय तर थॉपता म्हणजे काय तर हॉट.
ठीक आहे. मग वातावरण काय आहे, खूप गरम आहे, खूप उकडतंय, तर ज्यूस पिऊयात का? तर खूप उकडतंय हे समोरच्यालाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे, तरी पण आपण रिझन सांगतोय. तर त्यावेळेला आपल्याला इथे काय वापरायचं आहे, निक्का वापरायचा आहे. मग इथे आपण कसं लिहिणार, थोवा याचं काय करणार आपण, थॉमनिक्का लिहिणार. का? कारण की आपण निक्का जे आहे ते कशाचा वापरतो, जो स्टेम आहे त्या स्टेमला आपण काय वापरतो, निक्का वापरतो. आणि आसॉ असॉ कधी वापरतो आपण, तर प्रेझेंट स्टेम जो असतो त्याला, किंवा प्रेझेंट फॉर्मला आपण काय वापरतो, आसॉ वापरतो. जसं की आता मला इथे खादा लिहायचं असेल तर मी काय लिहिणार, खा प्लस आसॉ, म्हणजे काय झालं, खासॉ. आता समजा मला मॉक्ता लिहायचं असेल, ओके, तर मी काय करणार, मॉगॉ म्हणजे मॉग प्लस ऑसॉ, मग माझं काय होईल, मॉगॉसॉ. म्हणजे काय, तर सॉ हे जे कनेक्टर आहे ते कधी लागेल, तर ज्या वेळेला प्रेझेंट टेन्सचं जे असतं, म्हणजे आसॉ ऑसॉ या पद्धतीने लागतं. परंतु निक्का जे आहे ते कसं लागतं, तर वर्बचा जो ओरिजिनल डिक्शनरी फॉर्म जो स्टेम आहे त्या स्टेमला तुम्ही काय लावता, निक्का हे लावता. ठीक आहे. तर हे इथपर्यंत समजलं. तर आता ह्याच्या पुढचा बघा प्रश्न काय आहे, छिंगुवा इयागी हे फोसेयो म्हणजे काय, तर छिंगुवा म्हणजे काय, तर मित्रासोबत तुम्हाला काय करायचंय, इयागी हे म्हणजे काय, तर संवाद साधून, फोसेयो म्हणजे काय, तर बघा. म्हणजे काय, तर तुमच्या मित्रांसोबत तुम्ही काय करा, तर संवाद साधून बघा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे. मग या ठिकाणी इरम आहे म्हणजे इथे तुमची नावं येणार, तुमचं जे कोणी मित्र असेल ते. समजा इथे तुम्ही स्वतःबद्दल लिहिताय तर तुम्ही इथे स्वतःचं नाव लिहा आणि इथे तुमचा जो कोणी मित्र असेल तर त्या मित्राचं नाव लिहा आणि मग तुम्ही एकमेकांशी कन्व्हर्सेशन करून बघा. तर हे केल्याने आहे ना ऍक्च्युअली तुमची जी प्रॅक्टिस आहे एकमेकांशी बोलायची ती वाढेल. तर हे तुम्ही नक्की करून बघा. तर ह्याच्यामध्ये जो पहिला आहे तो बघा काय दिलेला आहे प्रश्न, मुसन उंदोंगल जोवा हेयो म्हणजे काय, आता मुसन म्हणजे काय, तर विच किंवा कोणते. उंदोंग म्हणजे काय, तर आपल्याला माहितीये उंदोंग म्हणजे काय आहे, एक्सरसाइज. परंतु या ठिकाणी एक्सरसाइज अर्थ न घेता आपण इथे काय घेणार आहोत, गेम. जसं आपण बोलतो ना की मैदानी जे गेम आहेत ते तुम्हाला कोणते आवडतात, तर त्याच पद्धतीने इथे विचारलेलं आहे की तुम्हाला कोणते खेळ आवडतात, मैदानी कोणते गेम आवडतात. तर आता तुम्हाला कोणता गेम आवडतो, समजा तुम्हाला इथे क्रिकेट आवडतो तर तुम्ही इथे क्रिकेट लिहा. समजा तुमच्या मित्राला फुटबॉल आवडतो तर तो या ठिकाणी फुटबॉल लिहेल किंवा तो सांगेल तुम्हाला. ऍक्च्युली हे संवाद साधायचा आहे. लिहायला तर तुम्हाला उत्तरं इथे लिहायचीच आहेत, परंतु तुम्हाला मेन म्हणजे काय, तर तुमच्या मित्रांसोबत काय करायचं आहे, बोलायचं आहे. मग आता तुम्हाला जर क्रिकेट आवडतं तर तुम्ही हे कसं म्हणणार, तर छॉनेल. आता क्रिकेटला आपल्याला कोरियन मध्ये काय म्हणतात ते माहिती नाहीये, तर आपण काय करायचं, सिम्पल क्रिकेटला जसंच्या तसं फक्त काय करायचं, कोरियन मध्ये लिहून टाकायचं. तर मग क्रिकेट कसं लिहिणार आपण कोरियन मध्ये, खेत. ठीक आहे. क्रिकेट, छॉनन क्रिकेट जोवा हेयो. मग आता इथे काय लागणार आपल्याला, रल लागणार. क्रिकेट उल, क्रिकेसिल जोवा हेयो. का, कारण की इथे आपण काय करतोय, आपल्याला क्रिकेट खेळायला आवडते, म्हणजे काय की काहीतरी क्रिया करायला आवडते आहे, म्हणून इथे आपण काय लावलं, जोवा हाता लावलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण जोवा हाता लावतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, इल किंवा रिल जे आहे ते लावायचं आहे. त्यामुळे इकडे मी काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट मार्कर लावलेला आहे. आता समजा फुटबॉल, तर फुटबॉलला कोरियन लँग्वेज मध्ये काय म्हणतात, छुक्कू. फुटबॉलला काय म्हणतात, छुक्कू. मग इथे आपण कसं लिहिणार, छॉनन छुक्कुरल जोवा हेयो. ठीक आहे. तर मला काय आवडतं, फुटबॉल खेळायला आवडतं. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आन्सर करू शकता. आता मी इथे तुम्हाला जे गेमची नावं आहेत ती इथे लिहून देते काही, जी मला माहिती आहेत. जर तुम्हाला त्याच्यापैकी अजून दुसरं काही माहिती असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून दाखवा. तर आता बॅडमिंटन. मग बॅडमिंटनला आपण कसं लिहू शकतो, बेडमिंथॉन. ठीक आहे, बेडमिंथॉन. त्याच्यानंतर चेसला तुम्ही कसं लिहू शकता, चे स.
आणि त्याच्यानंतर क्रिकेट तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता समजा मला खो खो आवडतं तर मी कसं लिहेल खो खो. म्हणजे काय तर जे आपल्याला माहिती नाही की कोरियनमध्ये कसं लिहितात, कोरियनमध्ये त्या गेमला काय म्हणतात, तर ते आपण काय करू शकतो, जसंच्या तसं लिहू शकतो. ठीक आहे. तर हे एक झालं. आता त्याच्यानंतर काय आहे, ओके, मग आता दुसरा प्रश्न बघा काय आहे. मुसन ख्वाईरिल जोवाहेयो म्हणजे काय, तर कोणते ख्वाईल, ख्वाईल म्हणजे काय, ख्वाईल म्हणजे काय तर फ्रूट. ओके. तर तुम्हाला कोणते फ्रुट्स आवडतात, तर मला तर बनाना आवडतो. मग मी कसं लिहेल, बनाना रिल जोवा हेयो. ओके. आता समजा तुमच्या फ्रेंडला ऍपल आवडत असेल तर आपल्याला माहिती आहे ऍपलला काय म्हणतात, सागवा. ओके. समजा अजून काही फ्रूट आहेत, जसं की ग्रेप्स, स्ट्रॉबेरीज, वॉटरमेलन. तर ग्रेप्सला काय आहे कोरियन लँग्वेजमध्ये, कोरियन लँग्वेजमध्ये ग्रेप्सला काय म्हणतात, होदो. स्ट्रॉबेरीजला काय बोलतात, थालगी. आणि त्याच्यानंतर वॉटरमेलनला काय म्हणतात, सुबाक. काय म्हणतात, सुबाक. ठीक आहे. तर हे काही मी फ्रुट्स नेम लिहिलेले आहेत जे तुम्ही वापरून कन्व्हर्सेशन करू शकता तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत, की मला हे फ्रूट आवडतं किंवा तुला कोणतं फ्रूट आवडतं. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, कन्व्हर्सेशन करू शकता. त्याच्यानंतर तिसरा बघा काय आहे, मुसिन अमशिगल जोवाहेयो. तर मुसन अंशिक, अंशिक म्हणजे काय तर फूड किंवा पदार्थ. ठीक आहे. मग तुम्हाला कोरियन पदार्थ तर माहिती असतील, खिमची. त्याच्यानंतर आपण बघितलेलं फुलगोगी. हा, त्याच्यानंतर बिबिमबाप. तर हे सुद्धा काय आहेत, तर फुलगोगी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ग्रिल बीफ केलेलं असतं, तो पदार्थ आहे. त्याच्यानंतर बिबिमबाप मध्ये काय असतं, तर मिक्स राईस असतो विथ व्हेजिटेबल आणि त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलेलं असतं. तर ते एक आहे. त्याच्यानंतर खिमची हे सगळ्यांनाच माहिती असेल. आता सपोज तुम्हाला इंडियन फूड लिहायचे की जसं की मला दाल आणि डाळ भात खूप आवडतो, तर मी कसं लिहेल, दालग्वा फा. म्हणजे काय तर डाळ, ग्वा म्हणजे काय तर अँड, आणि राईस, राईसला कोरियन मध्ये काय म्हटलं जातं, फाप. तर मला डाळ भात आवडतो. आता समजा मला डोसा आवडत असेल तर मी कसं लिहिणार, डोसा. ठीक आहे. समजा मला समोसे आवडतात तर मी कसं लिहेल, सामोसा. तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलू शकता की मला हे आवडतं, मला ते आवडतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला खायला आवडते किंवा खेळायला आवडते, म्हणजे कोणती तरी क्रिया करायला आवडते, तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, जोवा हादा लावायचा आहे. ठीक आहे. की प्रेम करण्याची किंवा आवडण्याच्या क्रियेला तुम्ही काय करताय, म्हणजे खाण्याची जी क्रिया करताय ते तुम्हाला आवडते. ओके. ती क्रिया तुम्हाला आवडते, त्यामुळे तुम्ही इथे काय करणार आहात, जोवा हादा वापरणार आहात. ठीक आहे. आणि मग जे पण तुम्ही नाऊन लिहिणार आहात त्याला काय लागणार आहे, इल किंवा रिल लागणार आहे. आता त्याच्यानंतर चौथा बघा प्रश्न काय आहे, मुसन योईरिल जोवा हे यो, वे जोवा हे यो. म्हणजे काय तर मुसन म्हणजे काय तर आपल्याला माहितीये कोणतं, आणि योईल, योईल, योईल म्हणजे काय तर वार. तर तुम्हाला कोणता वार आवडतो, जसं मला मंगळवार आवडतो कारण की मी मंगळवारी काय करते, व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. तर त्यामुळे मला काय आवडतो, मंगळवार आवडतो. आता काही जणांना संडे आवडत असेल कारण की त्यांना अभ्यास करायला आवडत नाही, मग त्यांना काय खेळायला आवडतं, मग त्यामुळे ते त्यांना कसं संडे आहे. मग आता समजा मला इथे लिहायचं आहे की मला रविवार आवडतो. का आवडतो विचारलंय, तर का, कारण की मला खेळायला आवडते. मला खेळायला आवडते म्हणून मला काय होतंय, रविवार आवडतोय. मग तुम्ही इथे विचार करताय का की ह्या दोन वाक्यांना आपण कसं लिहू शकतो, तर आपण कसं लिहू शकतो, मला खेळायला आवडतं म्हणून मला रविवार आवडतोय. म्हणजे काय तर इकडे आपल्याला काय वापरायचं आहे, म्हणून हा शब्द वापरायचा. मग आपण म्हणून हा शब्द कसा वापरतो, सॉ वापरून
किंवा निक्का वापरून. तर निक्का हे आपल्याला माहिती आहे की आपण रोजच्या जीवनात वापरत नाही, त्याच्यामुळे आपण काय वापरणार, सॉ वापरणार. म्हणजे आपण इथे कसं लिहिणार, मला खेळायला आवडते म्हणून मला रविवार आवडतो. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मला म्हणजे काय, तर छानन. ठीक आहे. मला म्हणजे काय, तर आय छानन. आता खेळण्यासाठी काय शब्द आहे, नोलदा. काय शब्द आहे, नोलदा. म्हणजे काय, तर खेळणे. पण आपण इकडे क्रियापद दोन दोन क्रियापद वापरणार का, नाही. तर ज्या वेळेला क्रियापदाला आपल्याला नाउन मध्ये कन्वर्ट करायचं असेल, इथे आपण काय वापरणार आहोत, नन वापरणार आहोत. आता हे मी शिकवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ह्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका की हे कसं आलं, का आलं. फक्त एवढं लक्षात ठेवा की इकडे आपण काय करणार आहोत, नोलदा घेणार आहोत आणि इकडे पाचीमध्ये र आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की इरेग्युलर वर्बच्या प्रमाणे आपण काय करतो, हा जो र आहे तो काय करू शकतो, काढून टाकतो. मग इकडे काय येणार, नोनन. ठीक आहे. म्हणजे आपण इथे काय लिहिणार आहोत, नो नन. त्याच्यानंतर पुढे काय आहे, छानन, नोनन. आवडते म्हणून. तर आवडते म्हणून साठी आपण काय शब्द वापरणार आहोत, जोवा, हादा आणि प्लस त्याच्या पुढे काय लावणार आहोत आपण, सॉ लावणार आहोत. काय लावणार आहोत, सॉ. मग आपण ते कसं करणार, प्लस जर आपण सॉ लावला तर हे कसं होणार आहे, जोवा हे सॉ. ठीक आहे. म्हणजे काय, तर मला खेळायला आवडते म्हणून मला काय आहे, छानन रविवार. मग रविवारला काय म्हणतात, तर इरियो इल. इरियो, इरी, जोवायो. आता या ठिकाणी बघा आपण काय वापरलेलं आहे, जोयायो. का, कारण की इकडे काय रविवार करण्याची क्रिया आहे का, नाही. तर आपण काय, आपल्याला रविवार आवडतोय, आपल्याला कोणती क्रिया आवडते का, नाही. तर ज्या वेळेला लक्षात ठेवा कोणतीही क्रिया आवडत असेल तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, जोवा हादा वापरायचा आहे. आणि एखादी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये कोणती क्रिया नाहीये तर त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे, जोवायो वापरायचंय. आणि मग ज्या वेळेला आपण जोवायो वापरतो त्यावेळेला आपण इथे काय वापरतो, ई, गा किंवा नन, या दोन गोष्टी तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. तर त्याच पद्धतीने इकडे आपण केलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण वाक्य आपण कसं लिहिणार, छानन, नोनन, जोवा हे सॉ. आता इथे तुम्ही छानन लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल, कारण की इथे मी माझ्याबद्दलच बोलते, त्याच्यामुळे पुन्हा छानन लिहायची गरज नाहीये. इथे डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, इरियो, इरी, जोवायो. ठीक आहे. म्हणजे मला खेळायला आवडतं म्हणून मला संडे आवडतो. समजा मला काम करायला आवडत असतं तर मला काय आवडलं असतं, मंगळवार आवडला असता. सपोज तुम्हाला असं सांगायचं की मला मित्रांना भेटायला आवडतं म्हणून मला संडे आवडतो, किंवा मला सुट्टी असते म्हणून मला संडे आवडतो. तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकता, इथे आन्सर्स लिहू शकता. आता त्याच्यानंतर बघा, पाचवा जो प्रश्न आहे तो काय आहे, नुगुरल जोवाहेयो वे जोवाहेयो. आता ह्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला कोण आवडतं आणि का आवडतं. म्हणजे काय, तर तुम्हाला इथे तुमचे मित्र असू शकतात, मैत्रीण असू शकते, आई वडील असू शकतात, ऍक्टर ऍक्ट्रेस, कोणी असू शकतं की तुम्हाला कोण आवडतं आणि ते का आवडतं हे तुम्हाला लिहायचंय. आता समजा मला इथे लिहायचंय की मला माझी मैत्रीण खूप आवडते. का आवडते, कारण की ती माझ्याबरोबर खूप बोलते किंवा ती मला जेव्हा अवेलेबल हवी आहे तेव्हा ती अवेलेबल असते. ठीक आहे. तर आपण, परंतु तुम्ही जेव्हा कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला खूप मोठे मोठे असे वाक्य नका घेऊ, कारण की तुम्हाला ती आली पण पाहिजे. त्याच्यामुळे सिंपल सिंपल जेव्हा वाक्य आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मग आपण पुढे जाऊन मोठी मोठी वाक्य काय करू शकतो, एकमेकांशी कनेक्ट करू शकतो आणि कन्व्हर्सेशन करू शकतो. तर आता इथे सोपं वाक्य मी इथे हे घेतलेलं आहे की मला माझी आई खूप आवडते कारण की ती माझ्यावरती खूप प्रेम करते, किंवा मला माझा भाऊ खूप आवडतो कारण की तो माझ्यावरती खूप प्रेम करतो किंवा तो माझ्यासोबत खेळतो. मग ही वाक्य आपण कशी बनवू शकतो, आता समजा मला इथे हे लिहायचं आहे की माझी आई मला खूप आवडते. आता का आवडते, कारण की ती माझ्यावरती प्रेम करते.
मग आता हे मी कसं लिहिणार, कारण की ती माझ्यावरती खूप प्रेम करते. ठीक आहे. आता हे वाक्य जर मला कोरियन मध्ये लिहायचं असेल तर त्यावेळेला मला काय करावं लागेल, हे जे वाक्य आहे ते काय करावं लागणार आहे, पहिलं लिहावं लागणार आहे. का? कारण की कारण आपण जे सॉ लावतो हे नेहमी कोणत्या क्रियेला लावतो, जी ज्या गोष्टीचं कारण असेल, की जसं आता हे कारण आहे त्या गोष्टीला मी काय लावणार, सॉ लावणार. हे जे कारण की जे मी लिहिलेलं आहे ते कशासाठी लिहिलेलं आहे, की माझ्यावरती ती खूप प्रेम करते ह्या वाक्यावरती. म्हणजेच काय, तर हे वाक्य मला काय करावं लागेल, पहिलं लिहावं लागेल. त्याच्यानंतर मी पुढचं वाक्य, हे जे वाक्य आहे ते काय आहे, सॉ वरती अवलंबून आहे. म्हणून मी पहिलं वाक्य कोणतं लिहिणार, तर माझ्या आईचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. मग आता हे जर मला लिहायचं असेल तर ते मी कोरियन मध्ये कसं लिहिणार, माझ्या आईचे माझ्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून मला ती खूप आवडते. ठीक आहे. आता हे जर तुम्हाला कोरियन मध्ये लिहायचं असेल तर माझ्यासाठी आपल्याकडे काय शब्द आहे, माय म्हणजे काय, तर छे. म्हणजे मी काय लिहेल, छे 엄마는 엄마가, मी इथे सब्जेक्ट आहे. ठीक आहे, मी मेन आहे. माझी आई म्हणजे काय, तर छे 엄마가 माझ्यावरती, म्हणजे हे काय आहे इथे, ऑब्जेक्ट आहे. मी कोण आहे इथे, ऑब्जेक्ट आहे. मग मी कसं लिहेल, छे를 खूप, खूप साठी आपण काय शब्द बघितला होता, मान्नी. खूप प्रेम. आता प्रेम म्हणजे काय, तर सारांग, प्रेम करणे किंवा प्रेम असणे म्हणजे काय, तर सारांग हादा, आणि म्हणून, मग म्हणून साठी इथे आपण काय लावणार आहोत, सॉ लावणार आहोत. मग सारांग हादा आणि सॉचं काय होणार आहे, सारांग हे सॉ. म्हणजे ह्या ठिकाणी सारांग हादा प्लस सॉचं काय करणार, आपण काय लिहिणार आहोत, सारांग हे सॉ लिहिणार आहोत. मग आपण इथे कसं लिहिणार, छे 엄마가 छे를 많이 사랑했어. 엄마가 많이 खूप आवडते, मला खूप आवडते, 많이 좋아요. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, आन्सर्स लिहू शकतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे कोणते वाक्य सुचत असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. ओके. तर आता ह्याच्या पुढे बघा, पाचवा प्रश्न काय आहे, दावमल इल्गू सस्सेयो म्हणजे काय, तर जे नेक्स्ट दिलेलं आहे, दाव म्हणजे काय, तर नेक्स्ट. तर नेक्स्ट जे काही दिलेलं आहे तुम्हाला ते काय करायचं आहे, वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची काय करायची आहेत, आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. तर पहिलं आपण वाचून घेऊया. 윌슨은 서울대 학교에서 한국어를 공부하고 회사에서 영어를 가르칩니다. 윌슨은 운동을 좋아하지만 바빠서 자주 못합니다. 그렇지만 다음 주말에는 공원에 가서 야구를 하고 극장에 가서 영화도 보려고 합니다. म्हणजे काय, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की विल्सन जो आहे तो काय करतो आहे, साऊल दे हक्योएसा हांगुगॉरल खोंबुहागो. आता खोंबुहादा म्हणजे काय, तर शिकणे किंवा अभ्यास करतोय. तर कुठे साऊल दे हाक्यो मध्ये काय करतोय, हांगुगा. हांगुगा म्हणजे काय, तर कोरियनचं काय करतो आहे, अभ्यास करतो आहे. अँड गो मीन्स काय आहे, कनेक्टर आहे दोन वाक्यांना कनेक्ट करण्यासाठी. व्हेसा एसॉ, व्हेसा एसॉ म्हणजे काय, तर कंपनीमध्ये. यॉंगॉरल, यॉंगॉरल म्हणजे काय, तर योंगा म्हणजे काय, तर इंग्लिश. खारच्चिमनिदा, तर खारच्चिमनिदा म्हणजे काय, तर शिकवणे. तर इथे काय याचा अर्थ होतोय, की विल्सन जो आहे तो साऊल दे हक्यो मध्ये कोरियन शिकत असून कंपनीमध्ये इंग्लिश शिकवायला जातो किंवा इंग्लिश शिकवतो. त्याच्यानंतर पुढचं बघा वाक्य काय आहे, विल्सन उंदोंग जोवा हाजिमान. विल्सनला काय आहे, एक्सरसाइज करायला खूप आवडतं, परंतु जिमान म्हणजे काय, तर परंतु फाप्पासॉ बिझी असल्यामुळे छाजू मो थांबनिदा ऑफनली करता येत नाही किंवा रेग्युलर करता येत नाही. छाजू म्हणजे काय,
तर ऑफनली किंवा ऑफन किंवा रेग्युलर, जसं आपण बोलतो ना की रोज रोज मला नाही करायला जमत. का नाही जमत? कारण की मी बिझी आहे. कशामध्ये? तर मी कोरियन शिकायलाही जातोय आणि इंग्लिश शिकवायलाही जातोय. तर त्याच्यामुळे काय आहे, मी बिझी असल्यामुळे मला एक्सरसाइज करायला जमत नाही, परंतु मला एक्सरसाइज करायला आवडते. खरा जिमान तरी सुद्धा म्हणजे काय, तर नेक्स्ट जुमारेनन. जुमारेनन म्हणजे काय? नेक्स्ट वीकेंड मध्ये, नेक्स्ट वीकेंड मध्ये काय करणार आहे, तर खोंगवान म्हणजे काय, तर पार्क मध्ये खासो जाऊन काय करणार आहे, तर यागू म्हणजे काय, तर बेसबॉल. आपल्याला धड्यामध्ये माहितीये, धड्याच्या नावामध्येच आलेलं आहे. यागुरल हागो म्हणजे काय, तर बेसबॉल खेळून. त्याच्यानंतर काय आहे, खगजांगे. आता खगजांग म्हणजे काय, तर थिएटर. खासॉ, थिएटरमध्ये खासॉ म्हणजे काय, तर जाऊन काय करणार आहे, यॉंगवादो म्हणजे काय, तर मूवी सुद्धा. होरियोगो हामनिदा म्हणजे काय, तर इकडे बघा रियोगो आलेला आहे. तर ज्या वेळेला रियोगो येतो त्यावेळेला आपण त्याचा काय करतो, फ्युचरमध्ये करण्याचा विचार आहे किंवा इंटेंट. ओके, एखादी गोष्ट करण्याची प्लॅनिंग करणे. तर जाऊन काय करायचंय, त्याला मूवी सुद्धा बघण्याचं काय करत आहे, तो प्लॅनिंग करत आहे किंवा विचार करत आहे. तर या पद्धतीने आपण काय केलं, हा जो पॅरेग्राफ होता तो काय केला, वाचून घेतलेला आहे. आता ह्याचे प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याला. तर पहिला प्रश्न बघा काय आहे, विल्सन इन व्हेसाय थानिमनिक का, तर विल्सन कंपनीमध्ये जातो का, तर येस करेक्ट आन्सर आहे. मग ह्याचा आपण आन्सर कसं देणार आहे, दे थानिम निदा. ओके, तर तो काय करतो, व्हेसाय थानिम निदा जातो. त्याच्यानंतर दुसरा बघा प्रश्न काय आहे, विल्सन इन उंदोंगुल जोआ हमनिक का, तर त्याला एक्सरसाइज करायला आवडते का, तर येस करायला आवडते. तर आपण काय करणार आहोत, दे विल्सनन उंदोंगल जोवा हामनिदा. त्याच्यानंतर तिसरा बघा प्रश्न काय आहे, विल्सनन वे उंदोंगल मोथ हामनिक का, तर विल्सन का उंदोंग म्हणजे काय, तर एक्सरसाइज किंवा खेळू शकत नाही, कारण की तो काय करतो आहे, तो बिझी आहे. विल्सन फाप्पासॉ म्हणून काय करतोय, तो उंदोंगल मोत हामनिदा. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, त्याचा आन्सर लिहू शकता. आता चौथं बघा काय आहे, विल्सन धाम जुमारे मुअस्सिल हारियोगो हमनिक्का म्हणजे विल्सनचा नेक्स्ट वीकेंड मध्ये काय करण्याचा प्लॅन आहे. तर आपल्याला माहिती आहे विल्सनचा काय करण्याचा प्लॅन आहे. तर ही जी शेवटची जी लाईन आहे ती आपल्याला काय करायची आहे, जशीच्या तशी लिहायची आहे. विल्सन काय करणार आहे, वीकेंड मध्ये विल्सन नेक्स्ट वीकेंड मध्ये काय करणार आहे, तर पार्क मध्ये जाऊन बेसबॉल खेळून त्याच्यानंतर थिएटरला जाऊन मूवी सुद्धा बघणार आहे. तर ही तुम्हाला काय करायची आहे, जशीच्या तशी ओळ लिहायची आहे. ठीक आहे. आता पुढचा बघा प्रश्न काय आहे, छाल थतगो माचम्योन थर्रिम्योन हासेयो म्हणजे काय, तर करेक्ट असेल तर हे करायचं आहे, राऊंड करायचं आहे, आणि रॉंग असेल तर काय करायची, आपल्याला फुल्ली मारायची आहे. तर आता आपण हे काय करूया, पॅरेग्राफ पहिला वाचून घेऊया. तुम्हाला समजतंय का बघा. आज मी प्रयत्न करेल की तुम्हाला अर्थ न सांगू शकू, तर प्लीज नीट ऐकण्याचा काय करा, प्रयत्न करा. ओके, तर या ठिकाणी 6वा जो प्रश्न आहे तो काय आहे, तर 2 व्यक्तींमध्ये कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. थानाखा आणि जैन हे 2 व्यक्ती आहेत जे एकमेकांशी बोलत आहेत. तर आता तुम्ही मी ऍक्च्युअली अर्थ नाही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, पण जर तुम्हाला माझं वाचण्याने कळतंय का ते बघा. आणि स्क्रीनवर सुद्धा मी कन्व्हर्सेशन दाखवते, मी जे बोलते आहे ते. तर त्याच्याने तुम्हाला समजतंय का ते ऐकण्याचा प्रयत्न करा आणि समजतंय का ते प्रयत्न करा. तर 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला कन्व्हर्सेशन दिलेलं आहे 2 व्यक्तीचं, एक तर थनाका आणि दुसरं आहे जैन. तर हे दोघं काय करतायत, कन्व्हर्सेशन करत आहेत. तर ते आता मी वाचते, नीट कान देऊन ऐका आणि त्याच्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची आपण काय करूया, उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो लेट स्टार्ट. तानाका मुरासयो जैनशी 한국 음식 좋아하세요? 제인 대답했어요. 네, 좋아해요. 다나카 물었어요. 그러면 김치도 좋아하세요? 제인 대답했어요. 아니요. 한국 음식은 좋아하지만 김치는
매워서 못 먹어요. 타나카 씨는 김치 좋아하세요? 타나카 대답했어요. 네, 일본에서도 자주 먹었어요. 제인 물었어요. 일본에도 김치가 있어요? 타나카 대답했어요. 네, 있지만 맵지 않아요. 김치는 매워야 맛이 있어요. 그래서 저는 한국 김치가 좋아요. तर मी वाचून घेतलेला आहे विथ एक्सप्रेशन वाचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर समजलं असेल तर नक्की सांगा. तर इकडचं कन्व्हर्सेशन काय दिलेलं आहे की तानाखा आणि जे जैन आहेत ते दोघं एकमेकांशी बोलतायत. कशाबद्दल बोलतायत? ते किमची बद्दल बोलतायत. तानाखा जैनला विचारतोय की तुम्हाला किमची आवडते का? तर ती सांगते की मला कोरियन फूड तर आवडतंय पण मला किमची नाही आवडत. का नाही आवडत? कारण की ती फार तिखट आहे. मेप्ता म्हणजे काय? तर तिखट असणे. तर ती फार तिखट आहे त्याच्यामुळे मला आवडत नाही. तर तानाका सांगतो की मी जपानमध्ये असताना सुद्धा खूप किमची खायचो. मला किमची आवडते परंतु जपानमध्ये जी किमची मिळते ती काय आहे? तर तिखट नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की किमची तिखट असेल तर ती अजून छान लागते आणि म्हणूनच मला कोरियामध्ये जी किमची मिळते ती फार आवडते. तर हे त्यांचं बोलणं आहे. मी प्रॉपर तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ नाही सांगितलेला आहे. तर आता तुम्हाला जे तुम्ही ऐकलं आहे तर त्यानुसार तुम्हाला कळेल की ह्या शब्दाचा काय अर्थ असायला पाहिजे होता. त्याच्यातला फक्त मेप्ता एक शब्द आहे जो तुम्हाला कळला नसेल. तर त्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. मेप्ता म्हणजे काय? तर तिखट असणे. ठीक आहे. तर आता इथे प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न काय विचारलेला आहे? 제이는 김치를 좋아해서 많이 먹습니다. म्हणजे काय? तर 제이는 김치를 좋아해서 म्हणजे काय? आवडत असल्यामुळे मान्नी म्हणजे काय? तर खूप 먹습니다. खूप खातात. तर जैनला किमची आवडते का? तर नाही आवडत. म्हणजे हे पहिला जो आन्सर आहे तो काय आहे? रॉंग आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत? पुल्ली करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय विचारलेला आहे? 타나카는 일본에서 김치를 먹지 않았습니다. म्हणजे काय? 타나카는 म्हणजे तानाखा इल्बोन म्हणजे काय? तर जपानमध्ये किमचिरल मॉकची. आता मॉकजी जी लागलेला आहे म्हणजे काय? तर निगेटिव्ह सेंटेन्स आहे की खात नाही किंवा खात नव्हते. अनाथ समनिदा खात नव्हते. ठीक आहे. आता या ठिकाणी इथे काय लागलेलं आहे? अंता लागलेला आहे. मग ते खात नव्हते. तर थानाखा खात नव्हते का? आपण काय बघितलं? थानाखा जपानमध्ये सुद्धा काय करत होते? तर किमची त्यांना आवडत होती. ठीक आहे. मग दुसरं सुद्धा काय आहे? चुकीचं दिलेलं आहे सेंटेन्स. आता थर्ड बघा काय आहे? इल्बोनेदो किमचीगा इतजिमान मेपची आन चमनिदा. म्हणजे काय? तर जपानमध्ये किमची जी आहे ती आहे भेटते परंतु तिखट नाही भेटत. तर हे वाक्य काय आहे? करेक्ट आहे. तर तिसरं वाक्य आपण कसं करणार आहोत? सर्कल करणार आहोत कारण की तिसरं वाक्य काय आहे? करेक्ट आहे. ठीक आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? कन्व्हर्सेशन बघितलं आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर देण्याचा काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. तर ह्याच्या पुढे धडा आपला संपलेला आहे. पुढच्या धड्याचं नाव काय आहे? ऑजेनेन ने सेंगिरी ऑत्समनिदा म्हणजे काय? सेंगिल म्हणजे काय? तर बर्थडे. तर नेक्स्ट आपलं जे आहे ते कन्व्हर्सेशन कशावरती असणार आहे? बर्थडे वरती असणार आहे. सो आय होप सो की मी जे शिकवते आहे ते तुम्हाला समजत असेल, आवडत असेल, मजा येत असेल प्रश्न उत्तरं सोडवायला. आणि जर तुम्हाला खरोखरच माझं समजवणं किंवा शिकवणं आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर. आणि शेअर करा विद्यार्थ्यांपर्यंत की ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच गरज आहे शिकायची किंवा त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे तर त्यांच्यापर्यंत माझे हे व्हिडिओ नक्की पोहोचतील. तेवढा तुम्ही प्रयत्न करा. बाकी आपण भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा. अन्यम.